तर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया आपण जाणून घेणारच आहोत। संदीप रामदासी आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी। संदीप, जसं आता आपण बघितलं धनंजय देशमुखांची देखील प्रतिक्रिया आली, मात्र तरीही ज्याच्या आधी आपण कृष्णाशी देखील बोललो की आता मग ह्या भेटी नेमक्या झाल्यात तरी किती, एक की दोन, आणि त्याच्यामध्ये 4.5 तास जर भेट झाली असेल तर त्या भेटीमध्ये या सगळ्याबद्दल चर्चा झाली आहे का? हे सगळे प्रश्न येणाऱ्या काळात संदीप अनुत्तरित आहेत, किंबहुना ह्या प्रश्नांची उत्तरं आता द्यावी लागतील या सगळ्या मंडळींना। संदीप, नक्कीच अश्विन, आणि याच्यातले सगळ्यात महत्त्वाचे दोन शब्द त्याचा सगळ्या महाराष्ट्राकडे लक्ष त्याचं वेधून घेण्याचा आपण प्रयत्न करूया। एक शब्द होता बावनकुळेंनी वापरलेला की हे दोघंही प्रचंड इमोशनल आहेत। इमोशनल तर संतोष देशमुख यांचं कुटुंबीय सुद्धा आहे अश्विन, त्यांच्या सुद्धा भावना तीव्र आहेत। त्यांनी त्यांचा याचा प्रेमाचा माणूस अत्यंत निर्घृणपणे ज्याची हत्या झाली तो गमावलेला आहे। दुसरा शब्द वापरला धस अण्णांनी, माणुसकीच्या पोटी त्यांनी कदाचित धनंजय मुंडे यांची भेट घेतली, त्याच्यात काही गैर नाही, पण ती माणुसकी तर संतोष देशमुखांना सुद्धा हवी आहे असं वाटत असेल, त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा वाटत असेल की माणुसकीने आपला विचार व्हावा। मग हे इमोशनल आणि माणुसकी याचा विचार हे सगळे जे पक्ष आता फक्त राजकारण करतायत ते करणार का? धनंजय देशमुखांची जी भावना आहे, त्यांचा जो विश्वास आहे सुरेश अण्णांवर की ते न्यायासाठी लढत राहतील, तो ते सार्थ करणार का? आणि संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी होणार का? जी धनंजय मुंडे सुद्धा बोलत आलेले आहेत, आतापर्यंत एकदाही ते असं म्हणालेले नाही आहेत। ते म्हणाले की जे आरोपी आहेत, ज्यांनी ही हत्या केली, जे मारेकरी आहेत, त्यांना फाशीच व्हावी अशी त्यांनी पण इच्छा व्यक्त केलेली आहे। मग इमोशन आणि माणुसकी याचं दर्शन महाराष्ट्राला घडणार का? संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी किंवा योग्य ती शिक्षा होणार का? याच्याकडेच आता आपलं लक्ष असेल अश्विन। संदीप आपल्या सोबतच राहा। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड आपल्या सोबत आहेत। जितेंद्र आव्हाडजी, ही भेट झाल्याचं आता सुरेश धसही स्वीकारतायत, बावनकुळेंचंही म्हणणं आहे भेट झाली आहे। बावनकुळे म्हणतात 4.5 तास भेटले, सुरेश धस म्हणतात ऑपरेशन नंतर प्रकृतीसाठी विचारपूस करण्याकरता भेटलोय। आपण या भेटी गाठींकडे कसं पाहताय जितेंद्र आव्हाड? काय सध्या धस यांच्या हृदयामध्ये खूप बदल झालेले आहेत, ते अत्यंत क्षमाशील झालेले आहेत। त्यांना प्रत्येकाला क्षमा कोणतरी क्षमा करावी, मी क्षमा करीन अशा विचारांमध्ये ते गेलेले आहेत। कारण का त्यांनी संतोष सूर्यवंशीच्या आईंना सांगितलं की तुमच्या मुलाला ज्यांनी मारलं त्यांना तुम्ही क्षमा करून टाका। क्षमा करून टाका की धनंजय मुंडे बद्दल आपण फार बोललो, बघितला जितेंद्र आव्हाडजी, धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिली त्याच्याबद्दल। जितेंद्र आव्हाड यांचा आपल्याला आवाज नीट पोहोचत नव्हता, मात्र त्यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे अनुषंगाने, आणखी सविस्तर प्रतिक्रिया आपण त्यांची जाणून घेऊ। मात्र या भेटीने आता राजकीय वर्तुळात आणि एकूणातच महाराष्ट्रामध्ये नवीन चर्चा समोर आलेल्या आहेत, कारण सुरेश धस आणि धनंजय मुंडे हे भेटले। स्वतः सुरेश धस यांनी हे मान्य केलं, त्याच्यानंतर मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी हे म्हटलं की 4.5 तास आपण तिघं एकत्र होतो। मात्र सुरेश धस यांनी 4.5 तास एकत्र असलेल्या भेटीबद्दल डिनाय केलेला आहे, त्यांनी नकार दिलेला आहे। मात्र आपण प्रकृतीचा विचारपूस करायला भेटलो असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या नेमक्या भेटी किती झाल्या, मग भेट झाली तर ती किती वेळ झाली, आणि ती झाली असेल तर त्याच्यामध्ये काय काय चर्चा झाली, हे सगळे प्रश्न समोर येतील, ज्याची उत्तरं या सगळ्या संबंधितांना द्यावी लागतील। मात्र ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली होती, त्यांची तीच आक्रमक भूमिका येणाऱ्या काळामध्ये राहणार का पाहणं महत्त्वाचं असेल। त्यांनी तसं स्वतः सांगितलंय आता माध्यमांशी बोलताना की आपण प्रकृतीच्या कारणास्तव जरी विचारपूस करायला भेटलो असू तरी आपली भूमिका, आपला लढा जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये कायम राहील। मात्र भेट झाल्याचं त्यांनी मान्य केलंय। आपण पुन्हा एकदा बघणार आहोत या भेटीबद्दल स्वतः आमदार सुरेश धस आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणालेले आहेत। धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची भेट मुंबईमध्ये झाली आणि ती बावनकुळेंनी घडून आणली अशा प्रकारचा अंजली दमानिया म्हणतात। नाही, बरोबर आहे ना। मी माननीय धनंजय मुंडे आणि माननीय सुरेश धस यांच्यासोबत 4-4.5 तास सोबत होतो। त्यांचे मतभेद आहे, मनभेद नाही आहे, हे दोघंही इमोशनल आहे खूप, आणि थोडे मतभेद आहे काही विषयावर, त्या विषयाचे मतभेद लवकर दूर होतील। शेवटी माणसाच्या जीवनामध्ये काळ असा असतो, काळ काही मतभेद दूर करत असतं। काही काळाने धनंजय मुंडे आणि सुरेश धसचे मतभेद दूर होतील। किती लपून भेटले म्हणून भेटले, आता काय 4.5 तास भेटले असतील। आता खरं तर म्हणजे यांच्याकडनं मानवी
स्वभाव जो असतो, ह्युमन सायकोलॉजीचा अभ्यास करायला पाहिजे की डिसेंबर पासून आतापर्यंत धस हे धनंजय मुंडेंना वरती तोफा टाकत होते, पण अचानक म्हणतात मी राजीनामा मागितला नाही. असू शकेल बाबा आम्ही चुकीचं ऐकलं असेल, टीव्हीवाल्यांनी चुकीचं दाखवलं असेल, पण हे सगळं प्रकरण उघडकीस कसं आलं तर बावनकुळेंनी सांगितलं की हे दोघं भेटले आणि मी होतो आणि 4.5 तास भेटले. तर 4.5 तास हे का भेटले असेल याचं काय उत्तर कोणाकडे आहे का? नाही. आणि सध्याच्या मी काय वाटणं फरक दिसतोय, धस्सा अतिशय क्षमाशील झाले, संत परंपरेवर चालले ते की कोणीही कितीही गुन्हा केला असेल त्याला माफ करून टाका. त्याने आणि संतोष सूर्यवंशीच्या आईला सल्ला दिला की कोणी मारलं असेल तर त्यांना माफ करून टाका, तसं त्यांनी आज धनंजय मुंडेंना माफ करून टाकलं, म्हणजे 4 दिवसापूर्वी. फक्त ही बातमी त्यांनी आधी सांगितलं असतं तर बरं झालं असतं. विश्वासार्हतेचा प्रश्न असतो. 4 दिवसानंतर जेव्हा बातमी येते की हे दोघं भेटलेत तेव्हा लोक संशयाने बघायला सुरुवात करतात. एवढ्या प्रामाणिकपणाने हा माणूस लढत होता सुरेश धस, अचानक युटीएन का मारलाय काही कळायला मार्ग नाही. पण मला एक सहज म्हणून आठवलं की 4.5 तासामध्ये धस आणि धनंजय मुंडे यांनी काय केलं. मला एक मराठीतलं गाणं आठवलं. दोघांनी गळ्यात गळे तर घातलेच असतील, कारण ते 4.5 तास भेटलेत एकमेकांना. गाणं म्हणाले असेल, तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा. झाले दोघांनी मोत्यांच्या माळा एकमेकांना गळ्यात घातले, मोठ्या माळा झालं संपलं प्रकरण. महाराष्ट्राने 2 महिने जे बघितलं तर महाराष्ट्राने विसरून जायचं, जणू काही आमच्यात काय झालंच नाही असं बोलायला मोकळे झाले. ज्या बावनकुळेंनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे त्याच बावनकुळेंनी दोघांमध्ये दिलजमाई करायचा प्रयत्न केला अशी देखील चर्चा आहे. आपल्याला काय करायचंय, एखादा विषय हातात घेतल्यानंतर तो तडीस नेणं हा स्वभाव गुण असतो, तो मध्येच सोडून देणं हा दुर्गुण असतो. मला त्याची काही बोलायचंच नाही. दोघं भेटले, दोघं मित्रच होते. बीडच्या राजकारणामध्ये दोघांचं शक्यच होतं. आकाने असा काय गेम फिरवला की आता काय यार, अजूनही माननीय अजितदादा म्हणतात अजिबात राजीनामा घेणार नाही. अजून म्हणजे ऍग्रिकल्चरचा घोटाळा बाहेर आला, ते हार्वेस्टरचा घोटाळा बाहेर आला, 10 रुपयाची वस्तू 50 रुपयाला घेतल्याचे घोटाळा बाहेर आला. माननीय एकनाथ शिंदेवर टाकून मोकळे झाले. तर ही होती प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांची. त्यांनी सविस्तरपणे या सगळ्या घडामोडींवर, या भेटींवर भाष्य केलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.